वाघमारे, हो एवढा उशीर का केला तुम्ही यायला? मी लई वाट बघत होतो तुमची. मी आले होते, तू डोळेच उघडत नव्हतास. वाघमारे, माझे डोळे बंद असू देत नाहीतर उघडे असू देत, पण माझ्या डोळ्यात तुमचा चेहरा साठलेला असतो काय. आराम कर. वाघमारे, थांबा ना प्लीज. हे बघा, आता नर्स डॉक्टर येते, त्यांना अजिबात अडवायचं नाही. आणि आत्ताच्या आतमध्ये आहेत त्यांना तर अजिबात अडवायचं नाही, नाहीतर माहिती ना गाणं गायला कसं सप्प 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 बसती. आपण मम्मी साहेबांनीच आदेश दिलाय तसा. अरे काय मम्मी साहेबांचा आदेश आहे? मम्मी साहेबांचा आदेश आहे, माननीय बलवानजींचा पण आदेश आहे. अजिबात चेकिंग करायचं नाही, फुल अँड फायनल. पण मम्मी साहेब, अरे काय कौतुक लावलेलं मम्मी साहेबांचं. त्यांनी विचारलं तर सांग, माननीय बलवानजींचं फरमान आहे की आतमध्ये न चेकिंग करता सोडायचं. अहो मान्य, तुम्हाला कसं कळत नाही मम्मी साहेब? अरे 10 वेळा काय मम्मी साहेबाच्या नावात जप लावलंय रे? मम्मी साहेब मम्मी साहेब मम्मी साहेब. आतमध्ये डॉक्टर नर्स असले, मम्मी साहेब जरी आली तरी थांबवायची. का सोडायचं नाही त्यांना? डोसक्याला ताप नुसता. इथं आलं की माहिती आहे ना, सारखी किरकिर 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 किरकिर. आता बघा, मम्मी साहेब इथं नाहीत, कसं शांत वाटते. हा मस्त वाटतंय नाही? मम्मी सासू, मम्मी साहेब तुम्ही इथं कसं का येऊ शकत नाही मी? जाऊ का? जा की. मला जरा सांगतो. नाही, थांब की. असं म्हणत थांब की म्हणत होतं मला. हो. आणि काय म्हणलं? बस करत ताप आहे मी. कोण म्हणलं? मी नाही तसं नाही म्हणलं. मी असं म्हणलं की आमच्या मम्मी सासूला किती तास आहे, आपलं त्रास आहे, ताप आहे असं म्हणलं. ह्यांना म्हणलं की मम्मी सासू इथं आल्या तर त्यांना लगेच घरी पाठवा, कारण लई डोक्याला ताप आहे ना, आराम केला पाहिजे. असं सगळं समजावून सांगतो त्यांना मी. ए मोठ्या का बस, तुझी पटपट बंद कर. मला सांग, ती सत्याला भेटायला आली म्हातारी कुठे? कुठली म्हातारी? जिला तू घेऊन आला होतास ती. हा ती म्हातारी गेली किती? कुठे गेली? कुठून आली होती? ती एक आटपाटनगर नावाचं गाव होतं, आणि ती आजी होती. त्या आजीच्या नातवाला सत्यानं दुबईत नोकरी लावलेली, ती भेटायला आली. मग अशी अचानक कशी काय गेली? अचानक निघून गेली? नाही अचानक निघून गेली. अगं ती तू यायला उशीर लावलास ना, मग ती वाट बघून ती मग गेली. नाही गेली. आत आहे का? हाय की. नाही आत कशी असणार, गेली म्हटलं की. आता तुला सत्य कसं आहे? एकदम बरं आहे मम्मी, एकदम बरं आहे मम्मी. होय ना? हा. भेटून दे सत्याला. का माझी वाट अडवू लागलास तू? म्हणजे आतमध्ये एक नर्स मॅडम आहेत, ते एक मोठं लय महत्वाचं इंजेक्शन देतात. हा मग काय त्या म्हणलं का आतमध्ये कोणाला सोड नको. मग असलं कुठलं इंजेक्शन देते ती? प्रेमाचं. काय? प्रेमानं इंजेक्शन देते ती. इंजेक्शन मोठं आहे ना, ते मागात इंजेक्शन आहे, त्या हळू प्रेमानं द्यायचं असतं. म्हणून ते म्हणले की कोणाला सोड नको, इंजेक्शन महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. मी मुद्द्या ती काय म्हणल, मला बघायचं कुठलं इंजेक्शन देते ती. ऐक की, नको ना जाऊ. ते म्हणले की आतमध्ये कोणाला सोड नको. ए बालम्या, अरे आई आहे मी, मला बघायचंय माझ्या लेकाला कसं इंजेक्शन देते ती. ऐक की, आई म्हणून सांगतो तुला, लेकाला त्रास होईल, ती प्रेमाचं इंजेक्शन आहे. तू गेलेस तर त्रास होणार ना तिथं. तुला कळते का काय बोलतोस? तू माझ्या डोक्यात नाही करू नका तू. इंजेक्शन महत्वाचं, समजून घे तू. का हट्ट धरला होतास असा? कारण तुम्ही माझी बाजू ऐकून घ्यायलाच तयार नव्हता, म्हणून हा मार्ग निवडलास. तुला काही झालं असतं तर? ते पुढे बघितलं असतं मी वागणारे, पण मला ना माझी बाजू तुम्हाला सांगणं जास्त महत्वाचं होतं. 3 वर्ष वाट बघितलीस ना, अजून थोडा वेळ धीर धरायला काय झालं होतं? अजून किती वाट बघायची होती मी? तुम्हाला काय माहितीये 3 वर्ष मी कसे काढलं तुमच्या आठवणीत, कसं जगलोय मी. तुझ्यात ना अजिबात पेशन्स नाहीत. पेशन्स नाहीत? 3 वर्षानंतर पण मी पेशन्स ठेवा अशी अपेक्षा आहे तुम्हाला? अजून काय करणार आहेस तू? ए बालम्या, मला आता बघायचंच आहे आतमध्ये कोण आहे ती. मम्मी साहेब, काय करू आता? मला इथं बघितलं तर काय खरं नाही माझं. कुठं ना
वाघमारे तुला पोहता वाघमारे शांत व्हा, काहीतरी करू आपण. अगं मम्मी सासू ऐक की डॉक्टर म्हणले आज कोणाला सोडू नका नको जाऊ ना. बघण्या माझ्या डॉक्टर दही करू नकोस तू. मला माझ्या सत्याला बघायचंय. कोण आहे ती बिबाई बघायची मला जाऊ दे तिथं. मम्मी सासू अगं मम्मी सत्य झोपलाय शांत.